रामकृष्ण हरी। शुद्धं भागवतस्यान्नं शुद्धं भागीरथी जलम शुद्धं विष्णुपदध्यानं शुद्धं एकादशी व्रतम। आश्विन शुद्ध एकादशी, पापांकुशा एकादशी या एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण आश्विन शुद्ध एकादशीचं महत्त्व पाहणार आहोत। जगामध्ये सर्वोत्कृष्ट जर व्रत कोणतं असेल तर ते एकादशीचं व्रत आहे। त्यामुळे एकादशीचं व्रत सर्वांनी करावं हा शास्त्रीय संकेत आहे। आपण नेहमीच तर 15 दिवसाच्या एकादशीचं महात्म्य पाहत आहोत आणि या ठिकाणी आज आश्विन शुद्ध एकादशी, पापांकुशा नावाची एकादशी, पापांवर अंकुश म्हणजे नियंत्रण ठेवणारी एकादशी जर कोणती असेल तर ही एकादशी आपल्याला पाहायला सापडते। बघा, जगतामध्ये अनेक पद्धतीची पाप आहेत आणि त्या पापांचा विचार करत असताना महतपाप, पाप असे दोन प्रकार केलेले आहेत। जी पाप जाणून बुजून एखादा व्यक्ती करतो, जाणून बुजून एखाद्या पापामध्ये तो प्रवृत्त होतो, किंवा ज्या पापांना कोणत्याही पद्धतीचं क्षालनाचं सामर्थ्य सामान्य असणाऱ्या व्रतांमध्ये नाही, त्याला महापाप असं म्हटलं जातं। आणि अजाणतेपणी किंवा एखादी गोष्ट अज्ञानित असताना जे पाप केलं जातं त्याला शूद्र पाप किंवा साधी पाप म्हणतात। पाशांकुशा एकादशी केल्यानंतर, पापांकुशा एकादशी केल्यानंतर निश्चित पद्धतीने ही सगळी पाप लयाला जातात। एवढं सामर्थ्य कोणाचं तरी या एकादशीचं सामर्थ्य आहे। विंध्य पर्वतावर एक विक्रोध नावाचा एक पारधी राहत होता आणि हा पारधी नित्यनेमानं शिकार करायचा। शिकार करीत असताना त्याच्या हातून अनेक पशूंची, अनेक पक्ष्यांची हत्या व्हायची। आता त्याचा उदरनिर्वाहाचं साधनच ते असल्यामुळे तो काहीच करू शकत नव्हता, परंतु अंतःकरणामध्ये मात्र सतत हाच विचार असायचा की या पापांचं शालन व्हायला हवं आणि पापांचं शालन होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवेत। विचार करीत असताना एकदा अंगिरा नावाचे ऋषी त्यांना त्या असणाऱ्या विंध्य पर्वतावर भेटले। विंध्य पर्वतावर भेटल्यानंतर त्यांनी अंगिरा ऋषींना विचारलं की मी नित्य पाप करतो, माझ्या हातून नित्य पाप होत आहे आणि याच्यातून सुटका करण्यासाठी तुम्ही काहीतरी साधन सांगा। असं म्हटल्याबरोबर त्या अंगिरा ऋषींनी त्याला आश्विन शुद्ध एकादशीचं व्रत करायला सांगितलं। आश्विन शुद्ध एकादशीचं व्रत, हे एकादशीचं व्रत जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीचं निश्चित पद्धतीने जे नियोजित पाप आहे, नियोजित पाप म्हणजे अत्यंत चतुर पद्धतीनं केलेलं पाप। मी नेहमी फरक सांगत असतो बरं का, मी नेहमी फरक सांगत असतो। बघा, पामर आणि पापी याच्यामध्ये फरक आहे। पामर म्हणजे त्याला कळतच नाही हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे करायला हवं, हे करायला नको, ज्याला सारासार विवेकच नाही त्याला पामर म्हटलं जातं। तो कधी कधी इतका विषयामध्ये रममाण होतो की त्याला वाटतच नाही की आपण हे पाप करतोय, आणि कधी कधी एवढा तो विषयाचा त्याग करायला प्रवृत्त होतो की एखाद्या वैराग्याला सुद्धा लाजवेल, एखाद्या साधूला, एखाद्या महात्म्याला लाजवेल अशा पद्धतीचं वैराग्य अंतःकरणामध्ये धारण करतो। पण त्याला तो मोहही कळत नाही, त्या विषयामध्ये आसक्त होणंही कळत नाही, तो विषयामध्ये कसा बांधलाय हेही त्याला कळत नाही आणि त्याच्या विरुद्ध तो वैराग्य अंतःकरणामध्ये ज्यावेळेस धारण करतो त्यावेळेस वशीकार वैराग्य कधी त्याला स्पर्शून जातं हेही कळत नाही। याला पामर म्हणायचं, कळत नाही त्याला। आणि पापी कोण? पापी तो व्यक्ती की ज्याला शास्त्राधार माहिती आहे, शास्त्रानं कसं वागावं हे सांगितलेलं आहे हे कळतंय, काय करावं हे सांगितलंय हे कळतंय, काय करू नये हे सांगितलेलं कळतंय, आणि हे सगळं कळत असताना तो ज्यावेळेस अकर्मामध्ये प्रवृत्त होतो
त्यावेळेस त्याला कळतं की आपल्या हातून पाप घडतं आहे आणि तरीसुद्धा त्याच्यामध्ये तो प्रवृत्त असतो, त्याला पापी म्हटलं जातं. पामर आणि पापी या दोघांचा विचार केला तर पाप्याला जास्त दोष आहे, पामराला कमी दोष आहे. अज्ञानाच्या माध्यमातून केलेले एखादं कर्म जे आहे ते कर्म फलद्रूप होतं नाही असं नाही, परंतु त्याच्या वेळेस तो व्यक्ती बेसावध असतो आणि त्यामुळं कधी तेच कर्म त्याला स्पर्शून जातं कळत नाही. पण ज्यावेळेस तो पापी असतो त्याला कळत असतं की याला जर आपण स्पर्श केला तर आपल्याला निश्चित पद्धतीनं भोग भोगायला लावेल, याचा भोग आपल्याला भोगायला मिळणार आहे. आणि अशा बाबतीमध्ये ज्यावेळेस तो प्रवृत्त होतो त्यावेळेस तो भोग त्याला कधी भोगायला मिळेल, ते वाईट कर्म त्याला कधी पुढे जाईल, यापेक्षा तो अंतःकरणामध्ये त्या कर्माच्या भीतीनेच निम्मा कर्मभोग भोगण्याला प्रवृत्त होत असतो. म्हणून पापीमध्ये आणि पामरामध्ये फरक आहे. म्हणून इथं फार गोड शब्द वापरला आहे. नियोजित एखादं पाप जर केलेलं असेल आणि ते जर लयाला घालवावं असं वाटत असेल तर निश्चित पद्धतीनं ही पापांकुशा नावाची एकादशी करावी. युधिष्ठिरानं भगवंताला प्रश्न विचारला, भगवंता म्हणले ह्या एकादशीचं व्रत केल्यानंतर पापावर अंकुश राहतो म्हणजे नक्की काय होते सांगा मला. भगवंत सांगायला प्रवृत्त होतात की मनुष्य जाणतेपणी आणि अजाणतेपणी पाप करतो. अजाणतेपणी केलेलं पाप ही फलद्रूप होतं, जाणतेपणाने केलेलं पाप ही फलद्रूप होतं. पण जाणतेपणानं जे केलेलं पाप आहे ना ते पाप ज्यावेळेस फलद्रूप होतं त्यावेळेस ते जास्त क्लेशकारक असतं. आणि अजाणतेपणी आपण एखादं पाप केलेलं असावं आणि त्याच्यामध्ये जर आपण प्रवृत्त झालो असेल किंवा ते जर आपल्याला भोगकारी होत असेल तर ते जास्त क्लेशकारी नसतं. आणि ज्यावेळेस पापांकुशा नावाची एकादशी व्यक्ती करतो त्यावेळी निश्चित पद्धतीनं त्या दोन्हीही पद्धतीच्या पापाचा लय होतो. याचा अर्थ पापाला लय करायचा आणि पुन्हा पापामध्ये प्रवृत्त राहायचं असं नाही बरं का, असं अजिबात नाही. काय करायचं आहे, पाप अजाणतेपणीच घडावं, जाणतेपणी पाप कुणाच्याही हातून घडू नये. जसा विक्रोध नावाचा जो पारधी आहे त्याच्या हातून जाणतेपणानं पाप घडते आणि त्याला त्याच्या संबंधानं दुःख आहे. आणि अशा पद्धतीची पापसुद्धा लयाला घालवण्याचं सामर्थ्य कुणाकडे आहे तर या पापांकुशा एकादशीच्याकडे आहे. म्हणून सर्वांनी ही एकादशी करावी. ही एकादशी करीत असताना भगवंताच्या पद्मनाभ नावाच्या असणाऱ्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. भगवंताच्या असणाऱ्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला, ते भगवंताचं असणारं पद्मनाभ स्वरूप आणि त्या पद्मनाभ स्वरूपाची उपासना या एकादशीला करायची आहे. ओम पद्मनाभाय नमः, ओम पद्मनाभाय नमः असा जरी जप केला तरी निश्चित पद्धतीनं अनेक पटीचं पुण्य प्राप्त होतं. ज्याला विष्णू सहस्रनाम येतं तरी विष्णू सहस्रनाम म्हणावं. बहुतेक सगळ्या साधकांना विष्णू सहस्रनाम येतंच, परंतु ज्यांना येत नाही त्यांनी पद्मनाभाय नमःचा जप करावा. एवढं जरी अवघड येत नसेल तर पद्मनाभ 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 अशा पद्धतीचं भगवंताचं नामोच्चारण करावं. निश्चित पद्धतीनं सगळी पापं लयाला जातात. आणि सर्वात महत्त्वाचं जे पाप आपल्याला मोक्षमार्गाला बाधक आहे ते पाप निराश करण्याचं सामर्थ्य या एकादशीमध्ये आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून सर्वांनी ही पापांकुशा नावाची एकादशी करावी आणि त्याचं जे फल आहे ते उत्तमोत्तम फल प्राप्त करून घेण्याचा विचार करावा. रामकृष्ण हरी.